इथे विजय चौकार येईल का षटकार येईल का हे पाहणं गरजेचं आहे। वा टप्पा खाली चेंडू थोडासा बाउन्स झाला आणि विकेट किपरच्या क्लोज मध्ये गेला। चेंडू मात्र डॉट। सुंदर अशी गोलंदाजी गोलंदाजाची। 5 मध्ये 6 तर 4 मध्ये 6 सुंदर पद्धतीने फेस केला चेंडू। ते मात्र फलंदाजाला सुशीलला काहीसा समजला नाही। आता मॅच आले 4 मध्ये 6 टार्गेट कंपल्सरी चेस आहे। 4 मध्ये धावसंख्या करायची ते 6। आणि या ठिकाणी का स्टॉप केला मात्र चेंडूला 3 मध्ये 5 इथे मात्र स्टॉप केला। ज्या पद्धतीने स्टॉप केला ना खरोखरच स्टॉप झाला म्हणून ठीक आहे, तर दुसरी सुद्धा धाव आली असती। हे तितकंच खरं। टार्गेट कंपल्सरीच्या 3 मध्ये 5 सिच्युएशन पहा। या ठिकाणावरती सिच्युएशन अशी आल्या 3 मध्ये 5 करायचे आहेत मित्रांनो। 3 मध्ये 5 होतील का? एका चेंडू मध्ये षटकार लागेल का? 3 मध्ये 5 म्हणता म्हणता इथे कॅच होईल का? आणि चेंडू जातो बाउंड्रीच्या बाहेर खटखटीत असेल चौकार। स्कोर लेवल इथे पाहायचे 2 मध्ये 1 धाव। टार्गेट कंपल्सरी चेस आहे। जर का डॉट आला तर इथे काही होऊ शकतं। 2 मध्ये 1 धाव। आणि इथे कव्हरच्या दरम्यान चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर।